नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा अपघात झालाय. या वाहनामध्ये एकूण 4 जण प्रवास करत होते. या अपघातात 2 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हलवण्यात आले. या अपघातामध्ये एक व्यक्ती वाहनात गंभीररित्या अडकलेली होती. पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ तसेच रेस्क्यू टीम यांच्या संयुक्त प्रयत्नातून हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने अडकलेल्या व्यक्तीस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पुई गावाच्या हद्दीत एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये 2 व्यक्ती वाहनात अडकल्या होत्या. त्यापैकी एक व्यक्तीला स्थानिक नागरिक तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ बाहेर काढण्यात आलं. मात्र दुसरी व्यक्ती वाहनात अडकलेली असल्याने रेस्क्यू टीमने हायड्रॉलिक कटरचा वापर करून तिला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. संबंधित जखमी व्यक्तीस उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे हलवण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट तेजपाल जैनसह सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.